ठीक आहे. हरि ओम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मनासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषकाट्याः. शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिम्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधे वासिष्ठाय नमो नमः. अकालविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैवरूपरूपाय कृष्णवे सर्वजिष्णवे यस्य स्मरणाद्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे. पुरुषोत्तम हरि श्रीधर पुरुषोत्तम हरि श्रीधर नारायण हरि
पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती जवळ असलेले मंगलमूर्ती त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. सर्वांचं उपास्य दैवत आराध्य दैवत आदि नारायण यांच्या चरणी नतमस्तक होऊया. या स्थानामध्ये पवित्र स्थानामध्ये ज्या ज्या देवता निवास करतायत त्या सर्व देवतांना अभिवादन करतो. माझे दोन्ही साथीदार आणि आज प्रवचन श्रवण करण्याकरता आलेले सर्व श्रोतृवृंद, जनता जनार्दन सर्वांच्या ठिकाणी असलेल्या विष्णूंना एक नमस्कार. आणि आजचा प्रतिपाद्य विषय आपण घेऊया. एक असा श्लोक आलेला आहे, ओम जले विष्णु स्थले विष्णु विष्णु पर्वत मस्तके ज्वालामाला कुले विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, विष्णू पंजर स्तोत्र म्हणून एक गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. विष्णू पंजर स्तोत्र, या स्तोत्रामध्ये हा श्लोक आलेला आहे. आणि या श्लोकाचा सरळ सरळ असा अर्थ आहे की जल जे आहे म्हणजे पाणी, जले विष्णू, पाण्यामध्ये विष्णू आहे. स्थले विष्णू, जमिनीवरती विष्णू, जमीन विष्णू आहे. या जमिनीवर असलेले जे काही पर्वत आहेत, या पर्वताच्या शिखरावर जे टोक दिसतं आम्हाला उंचावरती, ते टोक म्हणजे सुद्धा विष्णूच आहे. पर्वते शिखरे पर्वत मस्तके. इतकंच नव्हे तर आम्ही जो अग्नी पाहतो, ज्या अग्नीच्या ज्वाळा उभारलेल्या पाहतो, त्या अग्नीच्या ज्वाळा म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून ते भगवान विष्णूच आहे. इतकंच नव्हे तर ज्वालामाला कुले विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. आमच्या या पूजा शास्त्रामध्ये किंवा यज्ञशास्त्रामध्ये एक असा मंत्र येतो, यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णतायाति सद्यो वंदे तमच्युतम्. आम्ही जी काही देवाची पूजा केलेली आहे, जो यज्ञ केलेला आहे, जे काही कर्म केलेलं आहे, या कर्मामध्ये जर काही कमी किंवा जास्ती जर का झाला असेल तर म्हणून त्याकरता कर्म परिपूर्ण होण्यासाठी सरते शेवटी सगळ्यात पूजा संपल्यानंतर जे विष्णूंचं नाव आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे ते नाव म्हणजे अच्युत हे नाव आहे. म्हणून यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णतायाति सद्यो वंदे तमच्युतम्. तुमच्या संपूर्ण पूजेमध्ये जे काही सेवा तुमच्याकडनं कमी झाली आहे, जे काही कमी पडलंय तुमच्या कर्मामध्ये, याची परिपूर्तता अच्युत या नावाने होत असते. लक्षात ठेवा. म्हणून अच्युत हे नाव का महत्वाचं आहे? कारण अच्युत या नावाचं संकीर्तन केल्याने आपल्या कर्मामधले दोष कमी होतात आणि कर्म परिपूर्ण होतं. हे त्या अच्युत नावाचं सामर्थ्य आहे. आमच्याकडे इतकंच नव्हे तर ज्या वेळेला पितरांचं श्राद्ध केलं जातं, ते श्राद्ध करत असताना यस्य स्मृत्या च नामोक्त्या श्राद्ध यज्ञ क्रियादिषु,
श्राद्ध जे काही पितरांचं मी केलेलं आहे, या श्राद्धामध्ये ज्या ज्या क्रिया केलेल्या आहेत, या क्रियांमध्ये आणि या श्राद्धांमध्ये जर का काही कमी जास्ती झाला असेल, कमी जास्ती म्हणण्यापेक्षा जे कमी पडलं असेल, न्यूनम संपूर्णता यादी सत्यो वंदे तमच्युतम. म्हणजे बघा, अच्युत या नावाने आपलं कोणतंही कर्म परिपूर्ण होतं. त्यामुळे भगवान विष्णूंचं या संपूर्ण सहस्रनामामधलं अच्युत हे नाव असं आहे की या अच्युत नावाचा नेहमी जप करत चला. कोणतंही तुम्ही कर्म करा, पूजा करा, यज्ञ करा, जप करा, तुम्ही माळ करता श्रीरामाची किंवा वासुदेवाची, जी काही तुम्ही माळ घेऊन जप करता, तो सगळा जप परिपूर्ण व्हावा. त्याच्यात जर का काही कमी झाला असेल तर तुम्ही सगळा जप संपल्यानंतर जर का 3-4 वेळेला किंवा 28 वेळेला किंवा 11 वेळेला अच्युताय नमः, अच्युताय नमः, अच्युताय नमः असा जर का जप केला तर तुम्ही जे कर्म केले हे कर्म तुमचं परिपूर्ण होऊन जाईल. हे सामर्थ्य अच्युत नावामध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अच्युत नावाचं सामर्थ्य हे पण आहे की अच्युत, अनंत आणि गोविंद ही 3 नावं महाव्याधी दूर करणारी आहेत. त्या 3 नावांपैकी पहिलं नाव आहे अच्युत. आता कधी कधी असं वाटतं की आपल्याला आपल्याच घरातल्या पूजेला बसल्यानंतर सर्व साहित्यांची आम्ही शुद्धी करून घेतो, त्याच्यावर पाणी शिंपडून करून घ्यायला पाहिजे बरं का. बाजारात आणलेली फुलं जी आहेत ती आणली बाजारात, पुडा उघडला डायरेक्ट देवाला वाहिली असं करू नये. ती बाजारात आणलेली जी काही फुलं आहेत ती सगळे बाजूला काढून घ्यावी आणि आपल्या हातावरती पाणी घेऊन ते पाणी त्याच्यावरती प्रोक्षण करावं, त्याची शुद्धी करावी. आणि ते शुद्ध केल्यानंतर जे नेहमी पूजा करतात त्यांना माहिती असेल ही गोष्ट आहे पूजा. आणि मग ते फूल देवाला व्हायचं. आपण देवाला फूल किंवा पत्र वाहत असताना आपल्या हाताची जी काही बोटं आहेत या बोटांपैकी शास्त्राने सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही देवाला फुलं वाहाल किंवा अर्चन कराल त्यावेळेला तुमचं पहिलं बोट हे वापरायचं नाहीये. म्हणजे हे बोट अंगठ्याच्या शेजारचं, म्हणजे तुम्ही फूल असं घेतलं असं देवाला वाहिलं चालणार नाही. तुम्ही फूल सुद्धा वाहताना मधलं बोट आणि त्याच्या शेजारचं, करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा याच्यामध्ये फूल घेतलं पाहिजे. आणि फूल वाहताना सुद्धा आपला हात असा पाहिजे, असं फूल व्हायचं नाहीये, असं व्हायचं, असं फूल व्हायचंय देवाला. ही 2 बोट आणि अंगठा. पण दुसऱ्या दिवशी निर्माल्य काढायची वेळ आली तर कुठलं बोट वापरायचं निर्माल्याला? तर त्याचं शास्त्र असं आहे की निर्माल्य काढताना तुम्ही अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं आणि मधलं बोट वापरू शकता. बरोबर ही 3 बोट वापरायची निर्माल्य देवाच्या अंगावरचं काढण्याकरता. आणि वाहण्याकरता करंगळीच्या शेजारचं बोट, मधलं बोट आणि अंगठा. काढण्याकरता अंगठ्याच्या शेजारचं बोट आणि मधलं बोट. या गोष्टी लक्षात ठेवा. सहजगत्या आता विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगून टाकलं. तर कोणतं बोट कुठे वापरायचं हे सुद्धा आपल्याला पूजा करताना कळलं पाहिजे. तर त्याच्याकरता हे शास्त्र आहे. तर ज्या वेळेला आपण आपल्या सामग्रीचं शुद्धीकरण करतो देवाकरता आणलेल्या, त्या वेळेला भगवान विष्णूंचं या 1000 नावांपैकी एक सुंदर नाव आहे की जे शुद्धीकरण करणारं नाव आहे. तुम्हाला जेव्हा शुद्धीकरण करायचंय कुठल्याही गोष्टीचं त्यावेळेला विष्णूंचं 1000 नावांपैकी हे नाव वापरा. कुठलं? अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत. अपवित्र पवित्रो वा, जे अपवित्र आहे त्याला पवित्र करायचं. अपवित्र पवित्रो वा. आणि त्याच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं यस्मरेत. कुठलं नाव म्हणायचं विष्णू सहस्रनामामधलं? पुंडरीकाक्षम. आणि पुढे काय म्हटलंय? सबाह्य अभ्यंतर शुची.
अहो, पुंडरीकाक्ष नावाचं हे जे नाव आहे, हे पूजा करताना जर का तुम्ही पूजा सामग्रीवर पाणी शिंपडताना म्हटलं, त्याचं शुद्धीकरण करताना म्हटलं, तर हे नाव केवळ बाह्य सामग्रीची शुद्धी करता असं नाहीये, तर सबाह्य अभ्यंतर शुची, अंतर बाह्य शुद्ध करणारं नाव आहे पुंडरीकाक्ष. कधीही तुम्हाला जर का असं वाटलं की बाबा अपवित्रता आहे, जरा शुद्धी पाहिजे, तर पुंडरीकाक्षाय नमः, पुंडरीकाक्षाय नमः, पुंडरीकाक्षाय नमः असं म्हणा. हे नाव शुद्ध करणार आहे. विष्णू सहस्रनामामध्ये आलेलं आहे, तर आपण म्हणताना तुम्हाला लक्षात येईल हे पुंडरीकाक्ष नाव कुठे आलं ते. अच्युत या नावाचं महत्व सांगितलं. अच्युत नाव कशा करता आहे, कर्मामध्ये काही न्यून अतिरिक्त दोष निर्माण झाले तर अच्युत नाव आहे. आणि शुद्धी करण्याकरता कोणतं नाव आहे, पुंडरीकाक्ष हे नाव आहे. आता सगळं आमचं कर्म पूर्ण झालं. नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही कर्म करत असताना, यज्ञ करत असताना, पूजा करत असताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या कर्माचा संकल्प अत्यंत महत्वाचा आहे. पहिला आहे संकल्प. दुसरं काय महत्वाचं आहे, पुरुषार्थ. आणि तिसरं काय आहे महत्वाचं, सर्वात महत्वाची आहे ती प्रार्थना. या 3 गोष्टी असल्याशिवाय कोणतेही कर्म या जगामध्ये पूर्ण होत नाही. म्हणून 3 गोष्टी पाहिजेत. आमच्या गोपाळानंदी आणि सुधाकाकांनी संकल्प केला की काही नाही, मंदार कळतकर गुरुजींचा आमच्या घरात, आमच्यात वास्तूत 511 मध्ये विष्णू सहस्रनामाचं प्रवचन करायचं असा संकल्प केला. पण संकल्प केल्यानंतर समजा केला संकल्प, 10 वर्ष झाले अजून संकल्पाचा काही पत्ताच नाही. असं जर का झालं असतं तर, पण तसं नाही झालं. संकल्प केल्याबरोबर जसा संकल्प केलेला आहे त्याला तसा पुरुषार्थ पण पाहिजे. जो संकल्प आम्ही केलाय तो परिपूर्ण होण्याकरता दिवस रात्र झटायला पाहिजे, तर तो संकल्प पूर्ण. तसं हे दोघे जण, हे आज प्रवचन आपण बघतोय 5 दिवस, याच्या आधी कमीत कमी 20-25 दिवस ते अहोरात्र त्यांच्या डोक्यात तोच विषय आहे. हे 5 दिवस कसे पार पडतील. म्हणून पुरुषार्थ. आणि सर्वात शेवटी महत्वाची काय गोष्ट आहे की आमच्याकडनं कर्म पूर्ण झालं. कर्म पूर्ण झाल्यानंतर तुम्हालाही हे सगळं ऐकायला मिळालं, मलाही हे सांगायला मिळालं. त्यांचा संकल्प परिपूर्ण होतो आहे. सर्वांनी मिळून केलेली असते ती विष्णूंची प्रार्थना, कारण त्यांनी ते आपल्याकडनं करून घेतलं. जर का कोणत्याही कर्मामध्ये आपण प्रार्थना केली नाही तर ते कर्म अपूर्ण राहतं, ते कर्म परिपूर्ण होत नाही. मग प्रार्थना करायची कोणाची, विष्णूंची. कोणतं नाव वापरायचं या विष्णूंची प्रार्थना करण्याकरता, तर सगळ्यात तो अत्यंत सुंदर श्लोक आहे बघा, सगळ्यांच्या तोंडामध्ये आहे तो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, कायेन वाचा मनसः इंद्रियैर्वा, बुद्धी आत्मना बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै. आणि शेवटी काय आपण म्हणतो, नारायणायेति समर्पयामि. मला सांगा, कोणतीही पूजेची संगता हे म्हटल्याशिवाय होते का? आरतीची संगता हे म्हटल्याशिवाय होते का? पण इथे काय म्हटलेलं आहे, कायेन म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे वाणीनी, कायेन वाचा मनसा मनाने, इंद्रियैर्वा आमच्या इंद्रियांकडनं काही, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्धी, बुद्धी तत्वाकडनं, बुद्ध्यात्मनावा तुमच्या स्वतःकडून, आणि प्रकृती स्वभावा. काही काही लोकांचा प्रकृतीनुसार जो स्वभाव असतो ना, त्यामुळे त्या स्वभावामुळे चुका करतात. करोमि यद्यत् माझ्याकडून जे जे काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, सकलम परस्मै नारायणायेति समर्पयामि.
म्हणजे त्या नारायणाच्या चरणी समर्पित करायचं. म्हणजे बघा, सर्वात अंतिम पूजा संपल्यानंतर सुद्धा त्या कर्मामध्ये न्यून काही राहू नये म्हणून कुठलं नाव आहे? अच्युत नाव आहे. आणि सगळी पूजा समाप्त झाल्यानंतर आमचं कर्म आम्ही कोणाच्या चरणावर समर्पित करणार आहोत? नारायणाच्या चरणी समर्पित करणार आहोत. म्हणून अंतर्बाह्य नारायण. या नारायण नावाची फार मोठी एक कथा आहे बरं. नारायण नावाची भगवान विष्णूंचं अनेक नाव आहे, पण त्यापैकी एक नाव अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे नारायण हे नाव अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या नारायण नावाचं काय महत्व आहे? 4 अक्षर आहेत बघा. सगळ्यांनी एकदा म्हणा बरं, नारायण नारायण नारायण. या नारायणाचं महत्व सांगताना आमच्या कल्याण मासिकामध्ये पढो समजो और करो या विभागामध्ये जी गोष्ट येते ती मला तुम्हाला तशी सांगायची. कारण का, या नारायण नावाचा अर्थ असा आहे की अशी गोष्ट सांगितली गेलेली आहे की वाराणसीला, बनारसला जे आज हिंदू युनिव्हर्सिटी जी आपण बघतो, ही हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे कोणी? तर मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केली. तर या मदन मोहन मालवीय यांनी ही हिंदू युनिव्हर्सिटी स्थापन केली. पण ही स्थापन करण्यापूर्वी या मदन मोहन मालवीय यांची एक कथा या कल्याण मासिकामध्ये आलेली. हे मदन मोहन मालवीय फिरत जसे संघाचे प्रचारक असतात तसे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करता सर्वत्र फिरायचे. त्यावेळेसचा तो काळ ब्रिटिशांचा काळ. आणि त्यावेळेला ते एकदा काही कारणाने गोरखपूरला गेले होते, वाराणसीवरून गोरखपूरला. त्यावेळेला तिथे त्यांना काही त्यांची मित्रमंडळी भेटली साधक. आणि त्यांनी विचारलं की मालवीयजी, तुमच्याकडे अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला वारसा पद्धतीने आई वडिलांकडनं मिळालेली आहे, किंवा तुमच्या घराण्यातनं तुमच्याकडे आली आहे, तुमच्या आई आणि वडिलांकडनं आलेली आहे, आणि जी तुम्ही सर्वात श्रेष्ठ मानता, की त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असं तुम्ही ज्याला महत्व देता, अशी गोष्ट कोणती आहे? त्यावेळेला या मदन मोहन मालवीय यांनी त्या लोकांना सांगितलं की एकदा अशी गोष्ट झाली की लहानपणापासून माझ्या आईने माझ्याकडनं विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतलं. आणि दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला की एक दिवशी मी माझ्या आईने मला बोलवलं आणि आईचे शेवटचे दिवस जवळ येत चाललेले होते. त्यावेळेला आईने मला बोलवलं, बाळा इकडे ये, मी तुला आज कधीही तुला कोणी कुठली देणार नाही अशी गोष्ट मला तुला द्यायची. असं ती आई बरेच दिवस म्हणत होती. कोणाला आजूबाजूच्या लोकांना आणि मालवीयांना पण असं कळेल की नक्की आई काय देणार आहे मला, नक्की आई काय देणार आहे मला. पण एक दिवस तो उजाडला आणि त्या दिवशी त्या आईने त्या मालवीयांना बोलून घेतलं. आणि त्या मालवीय त्यांच्या आईच्या समोर बसल्यानंतर त्या मातोश्रींनी त्या बाळाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले की माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाहीये. असं काय देऊ की ते तुलाही तारेल, मलाही तारेल, आणि या जन्मामध्ये आणि परजन्मामध्येही तुझं कल्याण होईल. असं मी तुला काय देऊ बाळा? माझ्याकडे ही एकच गोष्ट आहे, ती मी तुला तेवढी देते. म्हणून या माऊलींनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि 4 वेळेला नारायण 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 असा उच्चार केला. आणि म्हणाले, माझ्याकडे या नारायण या नावाव्यतिरिक्त काही नाही रे बाळा, हे मी तुला आज देते आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईने देणं सोडलं. ही आईची आठवण आणि आईने दिलेलं नारायण नावाचं नाव हे आयुष्यभर या मालवीयांनी स्वतःच्या मुखामध्ये ठेवलं. या नारायण नावाचा अनुभव सांगत असताना की नारायण नावाची बहुती सांगत असताना ते असं म्हणतात की आपल्याला कधीही आपल्या घराच्या बाहेर पडायचं असेल
तर ताबडतोब घरातून बाहेर पडताना उंबऱ्याच्या बाहेर उजवं पाऊल, नीट लक्ष देऊन ऐका बरं मी सांगतोय ते, सावधानतेने ऐका. परत आपल्याकडनं चुका व्हायला नको, नाही तर परत गुरुजींना फोन प्रवचन संपलं तर तुम्ही काय सांगितलं होतं ते परवा मला लक्षातच नाहीये, आठवत नाहीये मला. आणि एक दिवशी तर मी तुम्हाला पुढचा किस्सा सांगतो की हे सांगून झाल्यावर तुम्हाला सांगतो की उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवताना शक्यतो आपल्या घरातून बाहेर पडताना कायम आपल्या शरीराला अशी सवय लावून घ्या की आपला उजवाच पाय बाहेर पडेल. आणि घरामध्ये येताना अशा पद्धतीने चालत या की घरात येताना उजवाच पाय आपल्या घरामध्ये पडेल. आपल्याकडे वाम आणि दक्षिण असे दोन पाय आहेत आपल्याला, उजवा आणि डावा पाय. उजव्या पायाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्योतिषशास्त्राप्रमाणे किंवा हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणे ज्या ठिकाणी आपल्याला परत कधीही जायचं नाहीये अशा ठिकाणी जर का तुम्हाला जायचं असेल तर मग तुम्ही डावा पाय पुढे टाका. मग त्यांनी त्याच्यामध्ये हस्तसामुद्रिकेमध्ये उदाहरण दिले म्हणून सांगतो. तुम्हाला पोलीस चौकीत जायचं असेल, सरकारी ऑफिस मध्ये जायचं असेल, कुठल्या देशात जायचं असेल, टाका डावा पाय तुम्ही. पण पुन्हा पुन्हा खेटे मारायचे असतील तर त्यांनी सांगितलं उजवा आणि डावा पाय. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये पुन्हा यायचंय उजवा पाय, पुन्हा आपल्या कामामध्ये यश पाहिजे, उजवा पाय पुढे ठेवा. तर हे पाऊल ठेवण्याच्या आधी तुम्ही पाऊल उचलल्याबरोबर 4 वेळेला फक्त ही 4 अक्षर म्हणायचे. काय म्हणायचं सगळ्यांनी परत एकदा म्हणा, नारायण 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 नारायण. बस एवढं म्हणा. हे म्हटलं 4 वेळेला म्हणून तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर ज्या कामाला तुम्ही बाहेर पडता त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण ते काम पूर्ण होण्याची जबाबदारी नारायणाची. मग त्याच्यावर हे मालवी असं म्हणतात की या नारायण नावाचा मी जीवनामध्ये कसा चमत्कार अनुभवला. त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट सांगितली की ही ज्या वेळेला बनारस युनिव्हर्सिटी ज्या वेळेला मला उभारायची होती त्यावेळेला मला भरपूर पैसे पाहिजे होते, निधी पाहिजे होता. आवाज जर तर मला त्याचा जर डायरेक्शन वगैरे बघतो का, मला रोजच्यासारखा आवाज येतो. तर त्यांनी असं सांगितलं की मला भरपूर निधी पाहिजे होता आणि मग हा निधी कुठे मिळेल. आजही तुम्ही एखादं काम करता, जरा बरायला आजही तुम्ही जर का एखादं काम काही म्हणलं तर त्यावेळेला तुम्हाला निधीची आवश्यकता असते. आज आमचे काल आलेले देशमुख महाराज यांनी 4-5 वर्षापासून गोशाळा उभी केली, पण सगळी जी गोशाळा चालते ती निधीवरच चालते, कारण गोशाळेला मदत कोण करणार. चांगलं काम उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी निधी पाहिजे. निधी कोणाकडे असतो समाजामध्ये? श्रीमंत लोकांकडे. मग त्यावेळेसचे ब्रिटिशकालीन असलेले वाराणसीला बनारस मध्ये काशीमध्ये त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की इथे जे काही संस्थानिक आहेत त्यांच्याकडे आम्ही जायचं आणि झोळी घेऊन जायचं. आम्हाला हिंदू युनिव्हर्सिटी निर्माण करायचे. नारायण 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 टाका, काय टाकायचं ते घेऊन यायचं. आणि मग श्रीमंतांकडे जायचं आणि त्यांच्याकडून निधी जमा करायचा. आणि मालवीय नेहमी म्हणायचे या जगातला सर्वात मोठा भिकारी मी आहे, मागतोय सगळ्यांकडे. आणि थोडी 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 रक्कम, कारण मोठा भिकारी मी का म्हणून घेतो स्वतःला, कारण मला छोटीशी रक्कम जर का दिली तर माझं काम नाही होणार. मला जरा मोठी भीक पाहिजे, मोठी भीक पाहिजे म्हणून मी मोठा भिकारी आहे, तेव्हा माझ्याप्रमाणे मला भीक द्या असं म्हणायचं. तर ते धनिक लोकांकडे जात होते आणि त्यांचा परिपाठ असा होता की ते जेव्हा भिक्षा मागायला बाहेर पडायचे त्यावेळेला नारायण 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 4 वेळेला म्हणायचं, बाहेर पडायचं. आणि त्यांचा जो परिपाठ चाललेला होता. आणि एक दिवस असा आला की कोणाचा कधीतरी नंबर येतोच की नाही.
तर गावामध्ये असे काही श्रीमंत लोक असतात की जे कधीच कोणाला काहीच देत नाही, श्रीमंत असतात, लोकांना माहिती असतं ते भरपूर श्रीमंत आहेत, पण ते खूप कंजूष आहेत हेही लोकांना माहिती असतं. दमड़ी भी नहीं देने वाला हो, अरे उसके घर वाले मिट्टी भी नहीं देगा, असं त्यांना सांगायचं लोक. ते म्हटले असा कोण आहे कंजूस आपल्या आणि श्रीमंत आपल्या गावामध्ये? ते म्हटले अमुक अमुक शेठ आहेत, ते श्रीमंत आहेत पण ते तुम्हाला काही देणार नाहीत. मालवी यांनी सांगितलं की उद्या त्यांच्याचकडे आपल्याला जायचं, ते काहीच देणार नाहीत, त्यांच्याकडे आपण जाऊया. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ते त्या संस्थानिकांकडे गेले, अत्यंत कदरू श्रीमंत, आणि तो गेल्या गेल्या म्हणाला, काय मागायला आलाय तुम्ही माझ्याकडे? काही मिळणार नाही तुम्हाला, बाहेर व्हा म्हणून, काही देणार नाही तुम्हाला. उलट रागावला एकदम, कशाला आला तुम्ही माझ्याकडे? तुम्हाला माहित नाही का मी काही कोणाला देत नाही, इथे येऊ नका. आणि त्याच्यावर मालवीय शांतपणे म्हटले की तुमचं काही न देण्याचं आहे, तसा आमचा संकल्प एवढाच आहे, काही घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तो म्हटला आम्हाला काही द्यायचं नाही, हे म्हणले आम्हाला काही घेतल्याशिवाय जायचं, काहीही उचला आणि आमच्या झोळीमध्ये टाका. आणि म्हणून या मालवीयांचा अपमान व्हावा म्हणून यांनी काय केलं, त्या ओसरीवर स्वतःचे 2 जोडे काढले होते. जोडे म्हणजे चांगले चामड्याचे पूर्वीच्या काळचे केलेले ते, आणि त्याला आता श्रीमंतांचे जोडे म्हणजे काय, त्याचं वर्णन करायची काही गरज नाही, त्याला सगळं मखमल अमुक तमुक, त्याला रत्न सुद्धा लावलेली होती, असे चांगले जोडे. हे रागावला तो, आणि खरं तर त्यांनी वेगळ्या करण्याकरता उचलला होता. तो जोडा उचलला आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकला, जा घेऊन जाईल. आणि ते अजब वर्तन पाहून मालवीय काही बोलले नाही, त्यांनी मनावर संयम ठेवला, ते रागावले नाही, त्याला उलट बोलले नाही, काही नाही. मालवीय आपल्या घरी परत आला. आणि परत येत असताना आजूबाजूचे लोक कुजबुजायला लागले की बघा आम्ही सांगत होतो जाऊ नका, काय मिळालं? जोडा. काय मिळालं? जाऊन त्याच्याकडे जोडा मिळाला, झोळीत आला जोडा शेवटी. आणि हे मालवीयांनी कुजबुज सगळी ऐकली की आपल्या आजूबाजूचे लोक सगळे असं बोलतायत, मग काय करायचं? तेव्हा मालवीयजी एकदम गंभीर झाले आणि म्हणाले, अरे बाळांनो, ज्या अर्थी त्यांनी आपल्याला काहीतरी दिले आहे त्या अर्थी माझा नारायण असं होणार नाही की तो हे दिलेलं दान सुद्धा उपयोगी करणार नाही. चला म्हणे घरी, आपण बघू काय करायचं. आणि दुसऱ्या दिवशी या मालवीयांनी काय केलं, त्या वाराणसीमध्ये, त्या काशीमध्ये विद्वत परिषद बोलवली आणि पत्रकार परिषद बोलवली सकाळी. त्यावेळेस दवंडी असायची, त्यावेळेस काय असं मोबाईल, व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असं काही नव्हतं. दवंडी पिटवून त्यांनी सगळी बोलवली आणि त्या परिषदेसमोर टेबलावरती तो जोडा ठेवला. सगळे परिषदेतले लोक बसले, मालवीय बसले, त्यांनी तो जोडा ठेवला आणि त्यांनी सगळ्या परिषदेतल्या लोकांना सांगितलं की काल मला भिक्षेमध्ये हा जोडा मिळालेला आहे आणि तुम्ही सर्वांनी याचं मूल्य ठरवा आणि या मूल्याची देणगी आमच्या संस्थेला जमा करा. अशी त्यांनी दवंडी पिटवल्या बरोबर आणि अशी चर्चा सुरू झाल्याबरोबर ज्यांनी तो जोडा घातला होता त्या संस्थानिकांपर्यंत ती गोष्ट पोचली. आणि पोचल्याबरोबर तो तिथनं जे काही होता ते सगळं सोडलं आणि धावत या मालवीयांच्याकडे आला आणि म्हणाला की मालवीयचे आपल्याला जे काही पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, पण माझ्या जोड्याचा लिलाव थांबवा. हे काय चालवलंय तुम्ही? तुम्हाला काय हवं ते सांगा, मी सगळं द्यायला तयार आहे, पण माझ्या जोड्याचा लिलाव पण तुम्ही चव्हाट्यावर आणू नका. आणि मग त्या संस्थानिकांनी त्यावेळेला हिंदू युनिव्हर्सिटीच्या, तुम्ही आत्ताही जरी वाराणसीला गेलात तरी तिथे तुम्हाला तिथे काही जुनी मंडळी ही गोष्ट सांगतील. कल्याण मासिकामध्ये ही छापून आलेली गोष्ट आहे, पोद्दारांनीच छापलेली गोष्ट आहे. तर त्यांनी त्या माणसाने 1 लाख रुपये देणगी त्यावेळेस त्या युनिव्हर्सिटीला दिली. त्यावेळेसचे 1 लाख म्हणजे कल्पना करा एका जोड्याची ती किंमत. आणि ही सगळी घटना घडून गेल्यानंतर संस्थाने पुढे देणगी देऊन मुकाट्याने परत गेला आणि मग मालवीय हसत आपल्या सगळ्या लोकांना म्हणाले, बघा
नारायण नावाचा महिमा काय आहे, नारायण नावाचा महिमा काय आहे, चमत्कार काय आहे, ते नाव जर का घेऊन आपण बाहेर पडलो तर माझ्या कोणत्याही कामामध्ये तो कधी अपयश देत नाही. हे नारायण नावाचं सामर्थ्य. म्हणून या गोष्टीवरनं आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की या नारायण नावाचं सतत संकीर्तन किंवा नारायण नावाचा उच्चार आपल्या जीवनामध्ये सतत आपण ठेवला पाहिजे. किती वेळेला म्हणायचं नारायण नारायण नाव? 4 वेळेला म्हणायचं नारायण नारायण नारायण. आणि घरातनं बाहेर पडताना उजवं पाऊल टाकायचंय. उजवा पाऊल टाकण्यापूर्वी काय म्हणायचंय? 4 वेळेला नारायण 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 म्हणायचंय. एकदा मला असा फोन आला घरातनं बाहेर पडताना. माझं मागच्या वेळेस एकदा मी असा ह्या नारायण नावाची महती सांगितली आणि कोणीतरी असं ऐकलं, लांब बसले होते कुठेतरी. मी आता बोलताना काही लक्ष होतं नव्हतं माहित नाही, पण माझा नेमका नंबर त्यांच्याकडे होता आणि ते घरी गेले. मी घरी गेलो, प्रवचन संपलं. 1-2 दिवसांनी त्यांच्या डोक्यात आलं की काहीतरी बाहेर पडताना गुरुजींनी म्हणायला सांगितलं. त्या दिवशी नेमकं त्यांचं काम होतं काहीतरी महत्वाचं. त्या दिवशी त्यांना ते आठवलं आणि घराच्या उमऱ्यात उभ्या राहिले मला फोन, गुरुजी मी आता अमुक अमुक कामाला निघालोय, काय तुम्ही सांगितलं होतं त्या दिवशी परत सांगा. मग मला तुम्ही सांगा एकदा. म्हणून तर मी तुमच्याकडनं पुन्हा हे रिपीट करून घेतलं की हे करून बघा. आजपासून तुमच्या जीवाला सवय लावा, आजपासून तुमच्या शरीराला सवय लावा. 4 वेळेला काय म्हणायचं? नारायण नारायण नारायण. नारायण तर मला काय म्हणायचं, एक नावांचा जर का आपण चिंतन केलं, विचार केला तर त्या प्रत्येक नावामध्ये कसं सामर्थ्य आहे विष्णूंच्या, याचा विचार करणं महत्वाचं आहे. फार सगळं 1000 नावं आपल्याला. आता इथे विष्णू सहस्रनामामध्ये एक गोष्ट त्यांनी सांगितली, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. म्हणजे विष्णूंचं यथा योग्य काळी नाम पण उच्चारायची गरज नाहीये. तुमच्यावरती ज्यावेळेस असा काही प्रसंग येईल त्यावेळेला फक्त तुम्ही त्याचं स्मरण केलं
की आपोआपच तो तुमच्या या कार्याकरता उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. पण स्मरण करून जेव्हा त्याची आठवण करायची आहे, ते स्मरण काही एकदम होणार नाही. या नारायण नावाचं असं सामर्थ्य आहे की नारायण नाव जर का उच्चारलं तर कोणत्याही कार्याची परिपूर्ती होते, हे त्याचं स्मरण आहे. म्हणून गीतेमध्ये सुद्धा सांगितलं, अंतकाले च मामेवम. अंतकाली सुद्धा जर का भगवान नारायण जर का नाव आलं मुखामध्ये, तर तुम्हाला जरी नरकाकडे जायचं असं जरी तुमचं प्रारब्ध असेल, तरी सुद्धा अजामेळाप्रमाणे नारायण नावाने मुलाला हाक मारली तरी सुद्धा विष्णुदूत तिथे आले. आणि तो अजामेळ सुद्धा आश्चर्याने बघत राहिला की मी नारायण माझ्या मुलाला हाक मारलंय. परंतु त्या यांनी विष्णुदूत आणि यमदूत या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं की हा ऐवज आमचा आहे. तो म्हणतो आमचा आहे, ते म्हणते नारायण नाव यांनी घेतलंय त्यामुळे याला आम्ही घेऊन जाणार. केवळ अंतकाली त्या अजामेळाने नारायण नाव घेतलं तर त्याला वैकुंठ लोकातून विष्णुदूत नेण्याकरता आलं. म्हणजे नारायण नावाला किती महत्व आहे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून नारायण नावाचा जप करणं, नारायण नावाचं जप करणं खूप अत्यंत महत्वाचं आहे. विष्णु शास्त्रेषु युष्मासु मयि चासो व्यवस्थितः दैते यास्तेन सत्येन मा क्रमन्त्वा युधानि च. अर्थ काय झाला या गोष्टींमध्ये की या भगवान विष्णूंचीच आम्हाला स्मरण सर्वत्र होत आहे. भक्त प्रल्हाद, या प्रल्हादाला मारायला ज्या वेळेला ते हिरण्यकश्यपूचे दैत्य यायचे किंवा ते दूत यायचे हिरण्यकश्यपूचे त्रास द्यायला, त्यावेळेला हा प्रल्हाद त्यांच्या त्या सगळ्या दूतांना आणि त्या राक्षसांना म्हणायचा की अरे दैत्यांनो, भगवान विष्णू जे आहेत हे विष्णू या शस्त्रांमध्ये सुद्धा आहेत की जी शस्त्र तुम्ही माझ्यावरती चालवता आहात त्या शस्त्रांमध्ये सुद्धा विष्णू आहेत. तुम्ही जे मला मारतायत तुमच्यामध्ये सुद्धा विष्णू आहेत. तुम्ही मारणाऱ्यांमध्ये सुद्धा विष्णू आहेत. जे तुम्ही शस्त्र माझ्यावरती चालवताय त्या शस्त्रामध्ये पण विष्णू आहेत. आणि जिथे जिथे तुम्ही पाहाल तिथे तिथे विष्णू आहेत. हाच उपदेश प्रल्हाद करत होता. आणि म्हणूनच हिरण्यकश्यपूने ज्या वेळेला शेवटी त्याला विचारलं की बाबा कुठे आहे तुझा विष्णू, त्या या खांबात आहे का? आणि मग हो म्हटल्यानंतर त्या खांबाला जेव्हा लाथ मारली त्यांनी, त्यावेळेला त्या खांबातून नरसिंह प्रकट झाले. म्हणून सर्व ठिकाणी विष्णूंचा वास आहे. तुम्ही जिथे बघाल तिथे विष्णूंचा वास आहे. आणि म्हणून भक्तिभावाने सरळ राहून त्या विष्णूंचं स्मरण करणं, स्तवन करणं किंवा त्यांच्या मूर्तीचं पूजन करणं. आणि विष्णूंना काय सगळ्यात प्रिय माहिती का? प्रत्येकाला काय काय आवडतं हे आपल्याकडे सांगितलेलं. जसं जलधारा शिवप्रिय, अखंड धार डोक्यावरती पडणं शंकरांना आवडतं, जलधारा. बर, अलंकारो प्रियो विष्णु, विष्णूंना काय आवडतं? अलंकार आवडतात. नमस्कार प्रियो भानु, सूर्याला काय आवडतात? नमस्कार आवडतात. तुम्ही जेवढे नमस्कार घालाल तेवढे सूर्याला आवडतात. सूर्याला प्रसन्न करण्याकरता नमस्कार घाला. विष्णू प्रसन्न होण्याकरता त्यांना नटवा, भरपूर अलंकार घाला, त्यांना ते फार आवडतं. त्यांना अलंकार प्रियो विष्णू. आणि शंकरांना प्रसन्न करण्याकरता नुसतं पाणी घातलं तरी सुद्धा ते प्रसन्न होतं. तर यांच्या मूर्तीचं पूजन करणं, या विष्णूंचं नामस्मरण करणं, या नामांचा जप करणं किंवा यांच्या करता उपवास करणं, व्रत करणं. विष्णूंचा उपवास कोणता आपल्याला माहिती? एकादशी आज आहे, त्याच्यावर मला बोलायचं आहे आता एकादशीवर. तर अंतःकरण पवित्र या करण्याकरता या सगळ्या गोष्टी आपण या विष्णूंच्या सेवेकरता केल्या पाहिजे. आणि
अशा विष्णूंची जर का आपण सेवा केली, त्यांची भक्ती जर का केली, तर जे जे आमच्याशी शत्रू भावाने आमच्याकडे येतील, ते शत्रुभावी लोक शत्रू आमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी हे शस्त्राने त्यांचा संहार करतील. आमच्यापर्यंत शत्रू येऊच देणार नाही. इतकंच नव्हे तर आम्हाला ते मुक्ती पण प्रदान करतील, असं सामर्थ्य या नावांमध्ये आहे. सगळ्या ज्या देवदेवता आहेत, मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली बघा जाता जाता, की जो विष्णू सहस्त्रनाम पाठ करणारा जो भक्त आहे विष्णूंचा, जो नित्य विष्णू सहस्त्रनाम म्हणतो स्तोत्र, तो जर का कुठल्या अन्य देवाच्या देवळामध्ये दर्शनाला जर का गेला, समजा गणपतीच्या, देवीच्या, शंकरांच्या कुठल्या दर्शनाला गेला, तर विष्णू सहस्त्रनामाची भक्ती करणारा, पाठ करणाऱ्या त्या भक्ताचं स्वागत करण्याकरता ती देवता उपस्थित राहते. ती देवता त्याचं स्वागत करते आणि त्याला विशेष आशीर्वाद देते की बाबा तू विष्णूंचं सहस्रनाम म्हणतोस, माझा तुला विशेष आशीर्वाद. कारण का सब्रह्मकाः सरुद्राश्च सेन्द्राः देवाः सहर्षिभिः अर्चयन्ति सुरश्रेष्ठं देवं नारायणं हरिं. या सगळ्या देवता काय म्हणतात, ब्रह्मा असू देत, रुद्र असू देत, इंद्रादी सगळे देव असू देत, ऋषी असू देत, मुनी असू देत, सगळे जण काय करतात, अर्चयन्ति सुरश्रेष्ठं देवं नारायणं हरिं. हे सगळे जण या विष्णूंचं अर्चन करतात. आणि म्हणून कोणाच्याही मंदिरामध्ये आपण गेलो आणि आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणत असू, तर त्या देवतेला आनंद होतो की अरे मी ज्याची पूजा करतो त्याचं नाव घेणारा भक्त माझ्या देवळात आला. शंकरांच्या देवळामध्ये जर का जाऊन तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, तर मी कालच तुम्हाला सांगितलं, तुम्ही घरी म्हटलेलं सहस्त्रनाम त्याचं जर का तुम्हाला 1 पट 10 पट फल मिळत असेल, तर शंकरांच्या देवळामध्ये तुम्ही जाऊन जर का ते विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, तर तुम्हाला त्याचं 100 पट 1000 पट फल प्राप्त होतं. तसं या विष्णूंचे सर्व अर्चना करतात. म्हणून या शंकरांच्या देवळामध्ये विष्णू सहस्रनाम जाऊन म्हणणं अत्यंत त्याला महत्व दिलेलं आहे. अश्वत्थ सन्निधौ पार्थ ध्यात्वा मनसी केशवम, असं त्याच्यातच आहे. नारायण जगत सर्वं सर्वकाले प्रजायते तस्मिन्नेव पुनस्तच्च प्रलये संप्रलीयते. आता काल जो मी तुम्हाला मंत्र सांगितला नमो नारायणाय, असा तुम्हाला मी काल मंत्र सांगितला ना, नमो नारायणाय असा तुम्हाला अष्टाक्षरी मंत्र सांगितला. ओम नमो नारायणाय असा अष्टाक्षरी मंत्र. हा अष्टाक्षरी जर का मंत्र, या मंत्राबद्दल हे पद्मपुराण आपल्याला असं सांगतंय, नमो नारायणायेति यो वेद ब्रह्म शाश्वतम् अंतकाले जपन्नेति तद विष्णोः परमं पदम्. अंतकाल जर का जवळ आला आणि जर का या अष्टाक्षर मंत्राचा जर का जप घडला आपल्याकडनं, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, असा जर का अंतकाली जर का जप घडला, तर भगवान विष्णूंचं शाश्वत पद आपल्याला प्राप्त होतं. असं या नारायण मंत्राचं महत्व आहे. नारायण मंत्राचा ओम नमो नारायणाय या अष्टाक्षराचा महात्म्य असं आहे की जर का अंतकाली ओम नमो नारायणाय असा जर का अष्टाक्षरी मंत्राचा आपण जप घडला, तर आम्हाला विष्णू लोक प्राप्त होतो. हे त्याचं फळ आहे. म्हणून प्रत्येक नाव हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या नावाचं तुम्ही किती नावं म्हणता यापेक्षा कोणतं नाव तुम्ही म्हणता आणि ते कसं म्हणता याला फार मोठं महत्व आहे.
कशा पद्धतीने आणि कोणत्या कारणाकरता तुम्ही ते आळवताय ह्याला फार मोठं महत्व आहे. या भगवान विष्णूंना जर का आपण बघितलं तर त्यांना 4 हात आहेत बघा. आणि 4 हातामध्ये त्यांनी काय काय धारण केलंय? शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेलं आहे. याच्या समोर देवघरामध्ये तशी मूर्ती आहे बरं का, उभी असलेली नारायणांची. शंख, चक्र, गदा अशी घेतलेली मूर्ती आहे. एका महात्म्याने असा विचार केला की या विष्णूंना 4 हात का आहेत? या 4 संख्येचं महत्व काय आहे? तर त्यांनी असा विचार करता करता त्यांना त्यांच्या ध्यानामध्ये हे जे विचार आले ते त्यांनी या कल्याण मासिकामध्ये विष्णू अंकामध्ये छापले. आणि मला ते तुम्हाला सांगावेसं वाटतात की विष्णूंच्या 4 हातांचं महत्व काय आहे, 4 आकड्याचं महत्व काय आहे. तर त्यांनी असं सांगितलं की या विष्णूंना 4 हात आहेत. याचं कारण असं आहे की ही संपूर्ण जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये 4 हा असा अंक आहे की ज्याच्यापासून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. हा 4 अंक आहे. म्हणून चतुर्भुजधारी भगवान विष्णू हे 4 हातांचे आहेत. कारण यांनी जेव्हा सृष्टी रचनाचा संकल्प केला आणि जेव्हा त्यांच्या नाभी कमलामधनं कमळ उगवलं पद्मनाभ, आणि त्या कमळामध्ये जे ब्रह्मदेव निर्माण झाले आणि जे ब्रह्मदेव त्या कमळामध्ये बसले होते, ज्यांनी हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं, त्या ब्रह्मदेवाला मुख किती आहेत? 4 आहेत ना. त्यामुळे ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला 4 मुख आहेत. आणि तो 4 मुखांचा ब्रह्मदेव निर्माण कोणापासून झालाय? पद्मनाभ नाभीतनं निर्माण झालाय नारायणाच्या. दुसरी गोष्ट म्हणजे या ब्रह्म्यांच्या हातामध्ये 4 वेद आहेत. पुन्हा 4 संख्या: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत आणि त्यातलं एक मुख पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला आणि उत्तरेला. या ब्रह्मदेवाने जेव्हा विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे ज्या वेळेला सर्व हे ब्रह्मांड विश्व निर्माण करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनी 4च प्रकारची सृष्टी निर्माण केली. ती 4 प्रकारची सृष्टी म्हणजे अंडज, जरायुज, स्वेदज आणि उद्भिज. 4 प्रकारची त्यांनी सृष्टी निर्माण केली. त्याच्यानंतर जीवनामध्ये या जीवांची व्यवस्था करताना प्रत्येक जीवाला 4 अवस्था दिल्या. एक जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय. 4 अवस्थांमध्ये जीव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सृष्टी निर्माण करत असताना आपले 4 मानसपुत्र त्यांना सृष्टी निर्माण करण्याकरता पुढे केलं. ते 4 मानसपुत्र म्हणजे सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन. हे 4 पुत्र. भगवान विष्णू हे कल्पना करा की पद्मनाभ आहे. क्षीरसागरामध्ये ते या भुजंग काय म्हणतात, शांताकारम भुजग शयनम, भुजंगावरती ते शयन करतायत. शांतपणे पोहडलेले आहेत. लक्ष्मी त्यांच्या पायाशी बसलेली आहे. त्यांच्या नाभीतनं ते कमळ वरती गेलेलं आहे आणि त्या ब्रह्मदेवाद्वारा सगळी सृष्टी निर्माण होतीये. विष्णूंचे 4 हात असल्यामुळे त्यांच्या आज्ञेने जेव्हा ब्रह्मा सृष्टी निर्माण करतो तेव्हा त्याच्या सगळ्या सृष्टीमध्ये सुद्धा 4 गोष्टी कशा येतात, त्याला या विष्णूंचे 4 हात कारणीभूत. म्हणून 4 सनक सनंदन ऋषी. त्याच्यानंतर या ब्रह्माने जे मानव निर्माण केले, या मानवांमध्ये सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण निर्माण झाले. या 4 वर्णांमध्ये 4 आश्रम आले. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास. 4 आश्रम. त्याच्यानंतर सगळ्यांनाच भक्ती करायची असते, पण भक्ती सुद्धा गीतेने आपल्याला सांगितलं. चतुर्वेदा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरतार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4च प्रकारचे भक्त आहेत. 5वा प्रकारचा भक्त नाही. ते 4च प्रकारची भक्ती भगवंताची करतात.
आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त. अर्थार्थी, अर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त. या 4 प्रकारच्या भक्तांना प्रसन्न करण्यासाठी जे अवतार घेतात आणि जे त्यांचं कल्याण करतात ते चतुर्भुज नारायण. म्हणजे आपण सृष्टी निर्माण होऊन भक्तांपर्यंत पोहोचलो, त्यांचं कल्याण करण्याकरता जे दर्शन देतात किंवा त्यांचं कल्याण करतात ते चतुर्भुज नारायण. त्यांनी हातामध्ये काय धारण केलंय? एका हातामध्ये शंख, एका हातामध्ये चक्र, एका हातामध्ये गदा आणि एका हातामध्ये कमळ धारण केलेलं आहे. आणि म्हणून ते भक्तांना स्वतःच्या 4 हातांनी काय काय देतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तुम्ही जर का विष्णू सहस्रनामाचं फलश्रुती जर का नीट बघितली तर तुम्हाला ह्या सगळ्याचा उल्लेख त्या फलश्रुतीमध्ये धर्मार्थी प्राप्नुयात धर्म, अर्थार्थी च अर्थमाप्नुयात, कामानवाप्नुयात कामी. आहे की नाही? 4 गोष्टी तुम्हाला तिथे प्राप्त करून देणार विष्णू सहस्रनाम. हे तुम्हाला 4 हे कसं प्राप्त करून देतात? त्यांच्या 4 हातांनीच ते प्राप्त करून देतात. आणि त्याच्या पुढे म्हणजे भगवान विष्णू आपल्या हातामध्ये जे शंख आहे त्या शंखानी ज्या लोकांना, ज्या मानवांना मोक्ष पाहिजे त्यांना ते आपल्या शंखानी मोक्ष देतात. त्यांच्या हातामध्ये जे कमळ आहे त्या कमळामध्ये कोण बसतं? लक्ष्मी. कमळ आणि लक्ष्मीचा संबंध आहे. मग ज्यांना लक्ष्मी पाहिजे म्हणून जे विष्णू सहस्रनाम म्हणायला जातात त्यांच्याकरता ते कमळाने त्यांना लक्ष्मी देऊन टाकतात. पण जे मोक्षाकरता विष्णू सहस्रनाम म्हणतात त्यांना त्या शंखाने ते मोक्ष देतात. आणि गदेनी काय करतात? एखाद्या संकटात सापडलेला असेल भक्त, काही कामना त्याची डोळ्यासमोर आहे आणि त्या कामनेनी विष्णू सहस्रनाम जर का म्हणतोय तर अशा वेळेला त्यांची गदेनी ते त्याची कामना पूर्ण करतात. आणि म्हणून अशा प्रकारे भगवान विष्णू सर्व प्रकारच्या भक्तांना 4ही हातांनी शंख, चक्र, गदा आणि कमळ. शत्रू जर का आपल्याला त्रास देत असतील तर ते आपलं सुदर्शन चक्र त्यांच्याकरता वापरतात. आणि म्हणून आपण या विष्णू सहस्रनामाच्या नामानी या 4ही गोष्टी, 4 प्रकारची भक्ती, 4 प्रकारचे पुरुषार्थ हे सगळं साधन करण्याकरता ज्यांनी 4 हात धारण केलेले आहेत अशा नारायणांना शरण जाणं आणि अशा शरण जाण्याकरता जे त्यांचं रूप आपण समोर घेतलेलं आहे ते रूप म्हणजे चतुर्भुज नारायण. म्हणून आपण त्यांना शरण जाऊया, 5 मिनिटं भजन करूया आणि मध्यंतर करूया. ओम हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, श्री हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम. हरी शरणम,
हरे